हॅलो फ्रेंड्स, आता सध्या मान्सूनचं चित्र जे आहे ते बदलताना दिसत आहे. सगळीकडे अशी अफवा होती की यंदा दुष्काळ पडणार, दुष्काळ पडणार आणि सगळीकडे तशी परिस्थितीसुद्धा आली होती. अल निनो हे जे वारे असते, जे अरबी समुद्रावर हे जे पश्चिम महासागरीय वारे अरबी समुद्रावर होते, याचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात होता आणि काळजी दाखवणारा सुद्धा होता आणि तो परिणाम आपण जूनमध्ये पाहिला. आणि अल निनोच्या प्रभावामुळे जूनमध्ये पाऊस हा लेट झाला आणि त्यामुळे पाऊस हा कधी पडणार, किती उष्णता होती जून महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलीच आहे. आणि त्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांनी पेरणी कधी करायची, पाऊस येणार की नाही, धरणं जी आहे जायकवाडी झालं, कोयना झालं, ह्या धरणांचा जो पाणी साठा आहे तो तळाशी जात होता. त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी पाणी टंचाई, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे वाक्य दिलं की मग 20% पाणी कपात करण्यात यावी. मुंबईला आता दुष्काळाचा सामना, पाणी टंचाईचा सामना करावा लागणार, अशा पद्धतीचं जे वातावरण होतं ते जून महिन्यातल्या ज्या हवामानामुळे आपल्याला बघायला भेटलं. पाऊसच पडला नाही आणि उष्णता ही खूप मोठ्या प्रमाणात होती. परंतु पंजाबराव डक हे जे हवामान विशेषज्ञ आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे की जून महिन्यात जरी दुष्काळ स्थिती जाणवली, पाऊस कमी पडला, तरीसुद्धा 23 जून ते 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या 11 जिल्ह्यांमध्ये जे पावसाचं प्रमाण आहे ते चांगल्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. 2-3 दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मराठवाड्यातील परभणी, बीड, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 दिवसात मान्सून पूर्णपणे स्थिरावेल आणि पेरण्यांना वेग येईल. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये सुद्धा 10 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात मान्सून बरसण्याची शक्यता आहे. म्हणजेच पंजाबराव डक यांच्या मते पाऊस जो आहे तर तो पूर्ण महाराष्ट्राभर व्यापक स्वरूपात पडणार आहे आणि त्यामुळे पाण्याची टंचाई किंवा दुष्काळ स्थिती होणार अशी जी परिस्थिती आपल्याला जून महिन्यात वाटत होती, अशी परिस्थिती नाही. जरी अल निनोचा प्रभाव हा जून महिन्यामध्ये आपल्याला दिसून आला असेल, तरीसुद्धा दिवसा वातावरणामध्ये बदल होत असतो. आता पंजाबराव डक यांच्या मते अरबी समुद्रावरती जे पश्चिमेकडून येणारे वारे आहेत, जे मान्सून वारे आपण म्हणतो, ज्याच्यामुळे मान्सून बरसतो, तर ते बळकट असे मजबूत असे वारे आहेत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची जी शक्यता आहे ती चांगल्या प्रमाणात आणि उत्तम असा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे दुष्काळ पडेल याची जी शक्यता होती ती कमी झालेली आहे. आता पेरण्यांसाठीची जी गोष्ट आहे तर ती अशी आहे की 23 जून ते 10 जुलै या दरम्यानमध्ये पाऊस चांगल्या पद्धतीत पडणार आहे आणि जी उष्णता होती किंवा जे ऊन होतं त्यामुळे जे जमिनी कोरड्या पडल्या होत्या, तर त्या जमिनींना भिजण्यासाठी पुरेसं ओलावा धारण करण्यासाठी 2 पावसांची गरज आहे. चांगल्या पद्धतीचे 2 पाऊस पडले की त्यानंतर जमिनींना ओलावा टिकून धरण्याची ताकद त्यांच्यामध्ये येते आणि त्यानंतर ज्या पेरण्या आहेत त्या आपण करू शकतो, कारण 10 जुलैपर्यंत पाऊस हा चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. आणि जी पहिली पावसाळ्यातली पिके असतात, जसं की मूग झालं, तूर झालं, कडधान्य जे असतात, हुलगे, मटकी, मका, कापूस, हे जे पिके असतात, तर ही पिके या पावसाळ्याच्या पहिल्या 4 महिन्यांमध्ये आपण घेतो. तर ही पिकांची पेरणी जी आहे ती घेण्यास काही हरकत नाही, असं जे हवामानाचे विशेषज्ञ आहेत त्यांचं मत आहे. कारण पाऊस जो आहे तो 10 जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. तुमच्या इकडे पाऊस पडला का? आणि तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन झालं का? आणि तुम्ही पेरणीची तयारी केली का? तुमच्या इकडं कुठलं पीक हे घेतलं जातं? खाली कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल आणि इथपर्यंत बघितलाच असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर छोटासा चॅनल आहे, सबस्क्राईब करा आणि चॅनल ग्रो करण्यासाठी मला प्लीज थोडीशी हेल्प करा. बाकी व्हिडिओमध्ये पावसाचं जे अंदाज आहे जो पंजाबराव डक यांनी सांगितला आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे
काही चूक भूल झाली असेल व्हिडिओमध्ये तर मोठ्या मनाने माफ करा. थँक्यू.